मॅडम काय डोसक्यावर पडलं का मला कळलं नाही. यासनी कळलं म्हणजे सॉरी 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 मी माझं लक्षच नव्हतं. हा नाही नसू दे नसू दे म्हणजे असू दे लक्ष असू दे असू दे. काय झालं आज तुम्ही लवकर कसं आहे काम लवकर संपलं का? हा नाही काम होतं चालू आलो जरा मूडच गेला सगळा मग आलो. का मूड का गेला? नाही काय नाही चालायचं एवढं तुम्हाला सांगण्यासारखं काय नाही एवढं काय नाही. म्हणजे मला सांगण्यासारखं नाही म्हणजे नाही थोडं ते काय नाही. मी काय म्हणतो मी हातपाय धुवून घेतो जेवण करूया त्याच्यानंतर आपण मागं आपल्या बागेत जरा फिरायला जायचं काय? हा चालेल हा चालेल चालेल शतपावली वगैरे करायला जाऊया. शतपावली चालेल चालते चालते. हा बोला. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला बोला. बोलणार होते की तुम्ही? नाही नाही बोला ना. बोला हॅलो बोला 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 बोला. नाही नाही बोला. अहो मी हे बोलणार होतो की मला जरा बोलायचं आहे मग आपण फिरायला जाऊया मग आपण बोलूया. ऍक्च्युली मला पण तुमच्याशी जरा बोलायचंय. काय सांगा की आता सांगा. नाही आपण बाहेर जाऊ दे मग बोलूया ना. चालतंय तसं का? PRIVAT. नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही. तसं काय नाही चालतं ठीक आहे. जेवण करतो हातपाय धुतो. नाही आधी हातपाय धुतो मग जेवण करतो मग PRIVAT. एवढी काय घाई होती हो तुम्हासनी? किती फोन करायचे? माणूस कामात असतोय. हो सॉरी. तुम्ही म्हणालात तसं गेले होते मी फॅक्टरीत. अधिपतींना घरी ओपन अपच होता येत नव्हतं. सतत अक्षराच्या दडपणाखाली. आणि कसं आहे मी आता चंचलाला गाणं शिकवत असताना मे बी त्यांना तिच्या समोर बोलायला ऑकवर्ड होत असेल. आणि तुम्ही म्हणालात की बाहेर भेटा म्हणून मी फॅक्टरीत गेले. अहो जे आम्हीच केलं तेच आम्हाला काय सांगताय? हा आम्हीच तुम्हाला खुनवलं का नाही की फॅक्टरीत जावा म्हणून? अहो तिकडं काय घडलं ते सांगा. मी गेले मी त्यांच्याशी बोलले की आपण परत एकदा गाण्याचा क्लास सुरू करू. मग त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की घरात शक्य नसेल तर आपण बाहेर शिकवणी सुरू करू. मग काय झालं? नाही हो नाही ऐकलं त्यांनी. पळच काढला त्यांनी. म्हणजे अक्षरशः पळून गेल्यासारखे गेले ते. काय तुम्ही पण तुम्हाला एवढं रूप दिलंय गोड गाळा दिलाय त्याचा वापर नाही का करायचा? खूप प्रयत्न केले नाहीच ऐकत आहेत ते. नाहीच ऐकणार ते. सुनबाईंनी त्यासनी चांगलंच पडवलंय. त्यांनी पडवलेले पाडेच म्हणतात ते. हो ना ते पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहेत. हो अडचण काय आहे ते आम्हाला सांगू नका. ती आम्हाला माहित आहे. त्याच्यावर तोडगा काय आहे ते सांगा. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का नाही आमच्याकडे लय वेळ नाही. जे काय करायचं ते पटपट करा. हो मलाही वाटलं होतं की आज फॅक्टरीत ते एकटेच आहेत तर ते माझं ऐकतील माझ्याशी मोकळेपणाने बोलतील. पण तसं काहीच झालं नाही. मे बी त्यांना फॅक्टरीत काहीतरी कामाचं टेन्शन असेल. पण मला असं वाटतंय असं कुठेतरी भेटायला पाहिजे जिथे त्यांचा अख्खा वेळ माझा असेल. जिथे ते माझं ऐकतील आणि डोक्यात बाकी कसलेही विचार नसतील. असं म्हणजे माझं म्हणणं आहे. ठीक आहे आम्ही सगळी व्यवस्था करतो. पण तुम्ही जे काय करायचं ते पटपट करा. हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही ते करत गाणी म्हणत बसू नका. फास्ट गाणी म्हणा. थांबा तुम्हाला असं नाही कळायचं. नाही जरा थांबा. एक ह्या हा हे घ्या. हे काय म्हणजे कशासाठी? तुमच्या फास्ट गाण्यासाठी इंधन आहे. घ्या. नाही मॅडम मला नको आहेत हे पैसे. नको आहेत म्हणजे? म्हणजे तुम्ही आधीच मला खूप पैसे दिलेत.
आणि आता मी पैशासाठी काम नाही करणार. आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. माझा अवेअर करून गेलेत ना ते. माझा इगो दुखावलाय त्यांनी आणि आता माझ्या इगोसाठी मी त्यांना गुडघ्यावर आणणार. हो, काय बोलायलाय तुम्ही? आधिपतींना गुडघ्यावर आणायचं नाही, सुनबाईंना गुडघ्यावर आणायचं काम आहे तुमचं. अहो म्हणजे माझं म्हणणं आहे की गुडघ्यावर आणून ते मला प्रपोज करतील ना, तसं म्हणायचंय मला. नुसती आमस्ती स्वप्न दाखवू नका, प्रत्यक्ष काहीतरी करा. आमच्या सुनबाईंची चांगली जिरली पाहिजे. त्यांचा जो तोरा आहे का नाही तो उतरला पाहिजे. आम्हाला ते बघायचं आहे. नाक घासत आल्या पाहिजेत ते आमच्या समोर. मॅडम, आता हे तुमचं चॅलेंज नाहीये, आता हे माझं चॅलेंज आहे आणि ते मी पूर्ण करणारच. इनकार में इकरार है, प्यार है. इनकार में इकरार है, प्यार है. ये प्यार है. इनकार में ओंकार दादा, बॉक्सेस झालेत पॅक. अगं पण तू काय करतेस इथे? म्हणजे सगळ्या बायका गेल्या घरीत आणि तू थांबलीस? काय रे रमेश, हिला का थांबवलंस? काय नाही, सकाळी उशीर आली होती, मग वेळ भरून काढायला नको का म्हणून म्हणलं थांब, टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे ना साहेबा. अरे पण आपलं असं काही ठरलं नव्हतं, म्हणजे बायकांना इतक्या उशिरापर्यंत काम वगैरे करून घ्यायचं. हो, पण ते काय आहे साहेब की एकाला सवलत दिली की सगळ्याला सवलत द्यायला लागते ना, शिस्त मोडते हो, आणि आपलं काम अडतं. म्हणून म्हणलं ओव्हर टाइम कर ना. ही बी तयार झाली. बोल ग ताई, रात्री इतक्या उशिरापर्यंत कामं करायची नाहीत, कळलं का? आणि जर उशीर झाला ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर यायचं आणि वेळ भरून काढायचा. हा, तुम्ही जा आता. आणि थांबा, मी कोणाला तरी सोडायला सांगतो, आणि कोणी नसेल तर मी सोडतो तुम्हाला. थँक्यू दादा. असं नका करू ओमकार साहेब. नाही म्हणजे एकाला सूट दिली की मग सगळ्यांना सूट द्यायला लागतं ना. काम चुकारपणा करतात या बायका, आणि मग कोणाला बोलता बी येणार नाही मला. सगळे मलाच बोलतील, तिला का सूट दिली, आम्हाला का देत नाही, असं होतं ना ते साहेब. अरे पण माणसं बघून करत जा की हे सगळं. ते कामाबद्दल किती सिन्सिअर बघितलंस ना तू, आणि अजिबात काम चुकारपणा करत नाहीये, डेडिकेशनने काम करते ती. असं करत नको जाऊस, कळलं का? जा तू. पण तू का थांबला इथं? आता इथं आपल्या सगळ्या आया बहिणी कामं करतात म्हणल्यावर सुरक्षेसाठी आपल्याला थांबायला लागेल का नाही इथे, म्हणून आपला थांबलो. तुम्ही म्हणत होता साहेब का तिला सोडायचंय, जाऊ का तिला सोडून देऊ का मी? सोडतो. नाही नाही, थांब, बघतो मी. भारी वाटते की नाही? आज जरा वातावरण बरं आहे. हा, एवढा उन्हाळा आहे पण एक पावसाचा शिडकावा झाला संध्याकाळी, त्यामुळे जरा गारवा आहे की नाही? आल्हाददायक वाटाले. काय आल्हाददायक? तेच वाटाले हो. तुम्ही काय गुणगुणत होतात? त्यांनी अजून आल्हाददायक वाटत होतं. गे बसा. म्हणा की. काय नाही, ते आपलं असं म्हणा. तुम्हाला माहिती आहे काय, शास्त्रीय संगीतात आहे की नाही वेळेनुसार राग रचलेले आहेत, माहिती आहे काय? हा, म्हणजे असं संध्याकाळच्या रात्रीच्या असं शांत वेळेला का नाही कंस मामा मालकंस असं असेल का ते? तेच आहे मालकंस, त्याच्यातला आहे ते. आधा है चंद्रमा रात आधी, आणि मग रह न जाए तेरी न मेरी न बात मुला.
टंग टंग है चंद्रमा. काय मस्त गाता तुम्ही. त्यामुळं आपण गाण्याचा विषय सोडून दिलेला आहे. तो विषय संपलेला आहे. तुम्ही काय विषय बोलणार होता त्यासाठी तुम्ही म्हणला आपण जरा आपण असे लग्नानंतर पहिल्यांदाच बसलोय ना बागेत, नवरा बायको सारखे. होय का? हा होय की. म्हणजे नवरा बायको आहोतच आपण. होय का? नाही आहे. अरे नाही आता एवढं कायद्याने लगीन केलंय, एवढे विधी विधी केल्यात आपण, विषयच नाही. म्हणजे नातं काय फक्त कायद्यानेच असतं का? सगळं चार चौघांना दाखवण्यासाठी असतं का? स्वतःच आपल्या दोघांमध्ये काही नातं आहे की नाही सगळं जगाला दाखवण्यासाठी असतं असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही असं कुठं काय म्हणलं मी. असं का हो तुम्ही चिडता कशाला हो? आजकाल लई चिडायला लागलाय बरं का तुम्ही. हे काय बरोबर नाही हवा. उलट मी तुम्हाला पटल असंच बोलत होतो ना. काय पटायचंय मला? का तुम्हाला आठवत नाही तुम्ही काय म्हणलं होतं मला? तुम्ही घालून दिलेली जी सीमारेषा आहे ती वळणायला जात नाही आम्ही. कसली रेषा? काय तुम्ही म्हणला नव्हता काय तुमचं आमच्यावर काय प्रेम नाही आणि कधी होऊ शकत नाही, ते आम्ही मान्य केलं होतं की. मग तुमच्या भावनेचा रिस्पेक्ट म्हणूनच मी असं बोलतोय वागतोय. माझ्या काय तसं तुमच्याकडनं काय अपेक्षा नाहीत आणि मग कवाच नसणार आहेत. तुम्ही तुमचा वेळ घ्या भरपूर, तसं काय प्रॉब्लेम नाही. पाहिजे तेवढा वेळ घ्या म्हणजे म्हातारं होईपर्यंत वाट बघणार आहात का तुम्ही? अबो काय की मग त्याला काय होतंय? ते उसाचा रसवाले काका काकू होते का नाही, तेवढं म्हातार झाल्यावर जरी तुम्ही मला बोलला तरी चालते. काय आपल्याला गडबड नाही काय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? होय तुमचा विचार करालोय मी. तुम्ही आणि माझ्यावरच वरडालाय. माझी काय चूक आहे सांगा? काही माझा विचार करत नाही. नेमका कोणाचा विचार करताय? आता काय कुणाचा विचार करणार? आमच्या आयुष्यात तसं बी बायका तीनच. 3? हा आई साहेब तुम्ही. तिसरी विषयी काय मी काय बोलणार? म्हणजे आई अंबाबाई हो. अक्षरा बोलून टाक आता. जवळ आलीयस तू इतकी, आता का थांबतीयस? तुला कळतंय ना तुझ्या मनात आता फक्त मैत्रीची भावना नाहीये. प्रेमात पडलीस तू, सांगून टाक ना त्यांना. मान्य आहे स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती की एका अशिक्षित माणसाच्या प्रेमात पडशील. ज्या गोष्टी शिक्षणानं कुणालाही शिकवता येत नाही त्या गोष्टी ऑलरेडी त्यांच्यात आहेत. माणूस म्हणून चांगले आहेत, शिकलेले कितीतरी भेटतील, पण एखादा चांगला माणूस शोधणं खूप अवघड आहे. आणखी काय हवंय तुला? मलाही हवेत ते. माझंही प्रेम आहे त्यांच्यावर. असंच बोलून टाक. ठीक आहे बोलणार आहे मी बोलणार आहे आता. एवढं काय घाबरायला? हा काय बोलला काय तुम्ही? नाही. काय झालं काय? काय धाप काय? घाम बाबा केवढा आलाय? थांबा काय झालं? काय झालं? काही नाही. थांबा आई शपथ घाम काय आला? अधिपती खूप हँडसम आहात हा तुम्ही. खरंच मला तुम्ही खूप आवडलाय. पण मीही काही कमी नाहीये हा. म्हणजे तुम्ही इग्नोर करावा अशी तर अजिबात नाहीये. तुम्हाला वाटलं असेल मी आता यामुळे खचून जाईल, मागे हटेल, पण नाही. आता उलट मी चॅलेंज घेतली आणि हे चॅलेंज जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.
हा बोला आता. ते म्हणजे बोला बोला, एवढं काय आडेवडे घ्यायची गरज नाही. पडदेशी बोलून टाका. दानकन बोला, एवढं काय घाबरा. अहो थांबा तुम्ही. सॉरी तुम्ही म्हणजे तुम्ही थांबा ना. मी बोलते आता. तुम्ही हा मी बोलते. मला तुम्हाला असं सांगायचं होतं की अधिपती काय हो सोनबाई, तुम्हाला एवढा घाम कशा पाय फुटलाय? कुठे घाम? नाही नाही मला घाम पुसला होता खरं तर त्यांनी, पण परत कसा काय आला काय माहिती. तब्येत बरी आहे ना हो तुमची? बरं अधिपती, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचंय. हा बोला की. बोला बोला. यासनी काहीतरी एक विषय बोलायचा होता. आधी तुमचा विषय बोला. तुमचा आधी ऐकतो. हा अहो इथं कुठं, या आमच्या खोलीत या, तिकडे बोलू. बरं बरं. मी जाऊन येऊ काय? एवढं तातडीने बोलवले म्हणजे काय तर महत्वाचं असणार. हा का तुम्ही आधी बोलता, मग तुमचा आधी ऐकू. मग नाही त्याचं- नको तुम्ही जा. मी बोलेन. ठीक आहे. मी नंतर बोलेन. जा तुम्ही. तसं आपल्याकडे लई आहे. काय आरामात बोलत असं काय. हा बोला की, काय काम होतं? सांगतो की, एवढी घाई काय? नाही तुम्ही एकदम तातडीने बोलून घेतलं म्हणताना म्हणलं काय. तातडीनं म्हणजे आपल्या फॅक्टरीत नवीन बायका यायल्यात. हा समजा व्यवस्थित चाललंय ना? हा हा हं. सगळे एकदम व्यवस्थित चालले. काहीच अडचण नाही. हा. हल्ली तुम्ही लई बिझी झाल्यात. त्यात तुमचं गाणं पण बंद झालंय की. अहो बरंच आहे, बंद झाली ती. एकतर आता ती मुंबईची माणसं सारखी येत असतात. ती प्रोजेक्टचा आणि चालू झाली नवीन. येळ आहे बाकी गोष्टींसाठी. बाकीच्या गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. आम्हाला भेटायला वेळ नाही, आमच्याशी बोलायला वेळ नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला जरा मुद्दामून बोलवून घेऊया. आहे का आता उगाच काय तर म्हणताय बघा आई साहेब. तुमच्यासाठी येळ नाही आमच्याकडे. मग कुणासाठी येळ आहे? तुम्ही बोलवा की, सगळ्या हातातली कामधंदे टाकून येतो मी. आज्ञा करा फक्त. अहो आज्ञा कसली हो? आम्हाला माहित आहे तुमच्या डोक्याला लई व्याप आहे म्हणून कामाचा. पण आम्ही काय म्हणतोय, या सगळ्या यापातून जरा येळ काढून गाणं परत सुरू करा की हो. करूया आपण सुरू. आता या. हा अहो आई साहेब, आता हे गाणं बी ना आता राहू दे. आता नाही जमणार. का? नाही आता ते बंद आहे तेच बरं आहे. नाही नाही, आता आमची इच्छा आहे म्हणून शिका तुम्ही गाणं. तुमचीच इच्छा होती की गाणं बिणं नाही शिकलं पाहिजे आम्ही म्हणून, आणि तुम्ही परत आता आग्रह करा. अहो पण माणूस बदलतो का नाही? आणि तुमची आवड बघून आम्ही बदललोय. आता त्या पूजेच्या दिवशी काय गाणं म्हणलात तुम्ही? तुझं मागतो मी आत. आता आम्ही मागतोय तुमच्याकडं. हा शिका की हो गाणं. नाही नको आई साहेब, बंद झाले तेच बरं आहे. आता मला नाहीच शिकायचं गाणं बिणं. हे काय तुम्ही सुनबाईंचं ऐकून बोलायला काय? त्यांनी बरवले काय तुमच्या डोक्यात? हा ठीक आहे. नाही 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 नाही, त्या कशाला काहीतरी भरवतील माझ्या डोक्यात. त्यांची तर इच्छा आहे मी गाणं शिकावं. मलाच आता नको. हा पण त्या सरगमला आम्ही शब्द दिलाय, त्याचं काय?
आमचा शब्द आता खाली पडेल नाही का? शब्द कशाला खाली पडतोय? आता चंचीला शिकवितातच की त्या. तिला काय शिकवणार? तिला नाही सूर ना काय. त्या सरगम आम्हाला म्हणत होत्या आधिपतीनं गाणं शिकवताना जशी मजा येत होती तशी काय या चंचीला शिकवताना येत नाही. तुमचं लय कौतुक करत होत्या त्या. ओ अधिपती, हो साहेब, आता काय नको, खरं तर राहू दे खरंच. का ते तरी सांगा. आई साहेब, कसं सांगू तुम्हाला? सरगम मॅडमचं वागणं काय पटीनं झालंय मला. लक्षणं काय बरी दिसणार हवा त्यांची. कसं सांगावं आता तुम्हाला? अधिपती, काय झालंय? कारण तर सांगा. अहो, काय आता दांडगा व्याप आहे कामाचा, तुम्हाला माहित आहे का नाही? हा, उलट बरं झालं जे बंद पडलं ना, एका अर्थी चांगलं झालं. माझी कामं तर फटाफट होत्यात. तुमची कामं होतील, पण आम्ही शब्द दिलाय त्याचं काय? तुम्हाला म्हणलं का नाही आम्ही? त्या सांगत होत्या आम्हाला की त्यांना तुम्हाला शिकवताना जसा आनंद मिळत होता तसं काय त्या चंचीला शिकवताना होत नाही. त्या आम्हाला म्हणल्या की आपलं काय ठरलं होतं, अधिपतीनं गाणं शिकवायचं, बरोबर की नाही? हे चंचलाला काय तुम्ही मध्येच काढलंय? त्या असं बी म्हणत होत्या की त्यांची चांगली सुरुवात झाली होती तुम्हाला गाणं शिकवताना, आणि आता हे असं अर्धवट सोडणं त्यांना पण पटत नाही हो. आता का नाही, प्रश्न आमच्या शब्दाचा आहे.